सो हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब ब्लॉग. सो तुम्ही बघताय मी कुठेतरी जंगलात आहे ना, पाठीमागे. हे जंगल नाही आहे, हे जंगलच आहे. पण ना मी माझ्या आत्याकडे आलेलो आहे. आत्याकडे म्हणजे खूप महिन्यानं खूप वर्षानंतर मी अशा ठिकाणी आलो ना, ज्या ठिकाणी मी येण्यासाठी तरसतो. मी तरसतो आहे येण्यासाठी, कारण की क्लायमेट एवढा बाप क्लायमेट आहे ना. सो स्पेशली बरं सांगायचं तर आम्ही यात्रेसाठी आलो आहे आमच्या गावाकडच्या. सो आज आम्ही आत्याकडे आलो आहे. माळशेजने येणार होतो, पण माळशेजने नाही यायला जमलं. आम्ही विचार केला की घाटाने येऊ. इकडे ना कर्जत खापूरचे घाट लागतो, तो घाट चढून आम्ही वरती येतो. सो चढलो आहे तो घाट, आम्ही वरती पण आलेलो आहे. 3 वाजता काहीतरी लगभग पोहोचलो आम्ही. आता जेवलो वगैरे संध्याकाळी, आता 5 वाजता. सो आता मी इकडे आलो तर म्हणलं तुम्हाला थोडं क्लिप दाखवतो. क्लायमेट एवढं बाप क्लायमेट आहे ना, खरंच लोकांना इथे एवढी पर्यटक स्थळं येतात ना पावसाच्या वेळेस फिरण्यासाठी, खूप भारी आहे. पाठीमागे जंगल तुम्ही बघू शकता. सो मला क्लायमेट दाखवतो, व्ह्यू बघा, एवढा बाप व्ह्यू आहे ना, खरंच भारी क्लायमेट आहे ना, बघण्यासारखं. म्हणजे खूप, हे बघा ती आपली कर्जत खपुरी लागते, तिथनं खालनं तिथं सरळ असं वरती ना. इथं ह्या साईडला येण्यासाठी इथे ना, इथे जागा आहे पूर्ण घाटाची, इथं पूर्ण जागा आहे. कम से कम आम्हाला 3 तास लागले तिथे वरती येण्यासाठी. तो बघा, तो सुसाईड पॉईंट आहे. तिथून खूप जणांनी असं ना उड्या मारल्यात. ज्यांना गरज नाही त्यांनी पण उड्या मारल्यात, पण तिथे जागा आहे. तिथे बघा सुसाईड पॉईंटची, ते पूर्ण एवढं दरी बघा, दरी एवढी खोल आहे, तुम्हाला बघायला दिसेलच. 400-500 फूट असं खाली दरी आहे पूर्ण. असं माहीत नाही का, पण असं नेचरचं बघा ना, पूर्ण एवढं मोठं कसं काय एवढा खड्डा पडला काय म्हणजे ते ज्यालाच माहीत, त्याला माहीत. क्लायमेट बघा परत एकदा तुम्ही, का भारी आहे ना. मी पावसाशी येतो, स्पेशली मी इकडे फिरण्यासाठी येतो. मला आवडतो इकडे माझ्या आत्याकडे येण्यासाठी. पूर्ण जंगल आहे, अजून पुढे खूप आहे, पण तुम्हाला पुढे पण दाखवेल इथे. सो तुम्ही पाहिलं असेल कसं आहे क्लायमेट, एक नंबर आहे क्लायमेट. आणि मी तर पावसाळ्यात येतोच इथं बघण्यासाठी. मला खरंच भारी वाटतं इथं, म्हणजे आणि आत्याकडे येण्यासाठी ना, पूर्ण आत्याकडे यायचं, पूर्ण जंगल वगैरे असं पूर्ण फिरायचं इकडे मस्त. पूर्ण असं आत्याची मुलं आहेत, भाऊ आपले. सो मजा येते खरंच इकडे.